सिंधुदुर्गात 3 नगरपरिषद नगरपंचायतीसाठी मतमोजणी खरं तर संपन्न झाली। मतमोजणी उद्या होणार आहे। उद्याच्या मतमोजणीसाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली। भाजप आणि शिवसेना यांच्यात खरी चुरस रंगणार आहे। दीपक केसरकर, निलेश राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली। नितेश राणे आणि वैभव नाईक यांची प्रतिष्ठा देखील पणाला लागली आहे। तर एकंदरीत केंद्रात आणि राज्यात महायुतीमध्ये एकत्र असलेल्या शिवसेना आणि भाजप या दोनही पक्षांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वबळाचा नारा दिल्यानं निवडणूक दोघांसाठीही प्रतिष्ठेची बनली। यामध्ये भाजप की शिवसेना तुल्यबळ ठरतात हे पाहावं लागेल, याचाच आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी रोहन नाईक यांनी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी नगर परिषद, वेंगुर्ला नगर परिषद आणि मालवण नगर परिषद तसेच कणकवली नगर पंचायतसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती आणि याचा निकाल हा उद्या रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी लागणार आहे। मी आता आहे सावंतवाडी नगर परिषदेच्या आपण पाहू शकता। एकंदरीत पाहिलं असेल तर सावंतवाडी नगर परिषद ही अतिशय महत्त्वाची मानली जाते। भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांसाठी केंद्रात आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार एकत्र असताना मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या नगर परिषद निवडणुकांमध्ये भाजप स्वबळावर आणि शिवसेना सुद्धा स्वबळावर लढली। कणकवली विद्यमान जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्यासाठी महत्त्वाची मानली आहे। कणकवली नगरपंचायत कणकवलीमध्ये समीर नलावडे हे भाजपकडून उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे, तर शहर विकास आघाडीकडून संदेश पारकर हे उमेदवार रिंगण आहेत। पाहिलं असेल तर दोघांमध्ये काटेची टक्कर पाहायला मिळणार आहे। या संदर्भात उद्या सकाळी 8 वाजल्यापासूनच निकालाला सुरुवात होईल। 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत या निकाल पूर्ण स्पष्ट होतील। पाहिलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप जोरदार झाले होते। शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी मोठे आरोप केले होते भाजपचे प्रदेश रवींद्र चव्हाण यांच्यावर आणि त्यानंतर एकंदरीत पाहिलं असेल तर ही जी निवडणूक आहे ती महत्त्वपूर्ण ठरली होती। उद्या निकालामध्ये काय स्पष्ट होईल हे पाहता येणार आहे की भाजप येथे जो निकालामध्ये बाजी मारते की शिवसेना हे पाहायला लागणार आहे। कॅमेरामॅन योगेश खाडेसह रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।